नमस्कार, मी दीपक जाधव, नाशिक। आज 22 जानेवारी 2025। बघा, आज एक व्हिडिओ असा देतोय की जो जून पासून आपल्याकडे पाऊस येतो, जो नैऋत्य मोसमी पाऊस येतो साधारणपणे, तर त्या पावसावरती कसा असेल पावसाळा या संदर्भात व्हिडिओ देण्याचा माझा हा प्रयत्न आहे आज। आणि पुढच्या 1 महिन्याचा देखील अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये आपण देणार आहोत। तर बघा, साधारणपणे 9 तारखेला 9 जानेवारी म्हणजे 8-10 दिवसापूर्वी एक मेल आला मला। NOA ह्या संस्थेचा असतो, कारण आम्ही ते साईट सर्च करत असतो, त्यामुळे मेल आल्यानंतर तो मेल ओपन केल्यानंतर त्यांनी पुढे ला निना विकसित झालेला आहे त्याचा रिपोर्ट त्यांनी त्या ठिकाणी दिला। तर बघा, एल निनो आणि ला निना म्हणजे काय, कारण या कन्सेप्ट आपण समजून घेऊया आणि त्याचा जे काही पॅरामीटर्स आहेत ते देखील समजून घेऊ आणि पुढचा पावसाळा कसा असेल या व्हिडिओच्या माध्यमातून मी देण्याचा प्रयत्न करतोय। हा जर मॅप बघितला की इंडो पॅसिफिक रिजन म्हणता याला, की जर बघितलं की आपला जो भारत आणि हिंदी महासागराचा हा जो पोर्शन आहे आणि हा पॅसिफिक ओशन आहे, म्हणजे प्रशांत महासागर आपण ज्याला म्हणतो, जगातला सगळ्यात मोठा महासागर हा देश ऑस्ट्रेलिया, आणि इथे जावा, सुमात्रा बेटा आणि इंडोनेशिया, फिलिपाईन्स हे राष्ट्र, आणि ह्या बाजूला उत्तर अमेरिका आणि ह्या बाजूला दक्षिण अमेरिका। आता हा जो रिजन असतो, आपण म्हणतो की हिमालय जगाचं डेफिनेशन आहे, म्हणजे सगळ्यात उंच ज्या हिमालयाच्या रांगा 8888 मीटर आपण जे म्हणतो K2 किंवा नंदादेवी किंवा ट्रान्स हिमालय, ज्याच्या अतिशय उंच जगात सर्वात ज्या पर्वतशृंखला आहे, तो जगाचं डेफिनेशन ठरतो की तिथून वातावरणाच्या स्पेक्ट्रम वाहतात, ज्याच्या ईस्टर्ली आपण विंड म्हणतो, ते पश्चिमी विंड तिथून वाहतात। तर बघा, हा पॅसिफिक ओशन इतका मोठा आहे की जगातले बरेच देश त्याच्यात मावतील इतका मोठा हा महासागर असतो। आणि ह्या महासागरामध्ये ज्या काही फेनॉमिना म्हणजे घटना घडतात, तर त्या घटना एल निनो आणि ला निना म्हणून अनेक वर्षापासून साधारणपणे 18व्या ते 16व्या शतकात देखील काही खलाशांना, काही मच्छीमार जे करणारे जे खलाशी लोक होते, त्यांना असं आढळलं की पश्चिम बाजू आणि पूर्व बाजूचं तापमानात फरक आहे, हे त्या काळात त्यांना समजलं होतं। पण जसे जसे शास्त्र प्रगत होत गेलं तसं तसं त्याच्या मेट्रोलॉजीच्या विविध प्रत्येक देशाच्या ज्या काही संस्था निर्माण झाल्या, तर त्या संस्थांचे रिपोर्ट्स जेव्हा आपल्यापर्यंत येतात की कन्सिडर आम्ही करतो की एल निनो आणि ला निना कशा प्रकारे त्या ठिकाणी डेव्हलप होतो आणि त्याचा इम्पॅक्ट हा भारतीय सबकॉन्टिनेंटल वरती कसा पडतो आणि जगाला प्रभावित कसं होतो या बाबा आपण बघूया। बघा, आता हा जो भाग आहे की पूर्व भूमध्यरेषीय प्रशांत महासागर, आता ह्या ठिकाणी जर बघितलं की हा भारताचा पोर्शन हिंदी महासागर विषुववृत्त इथून जातोय साधारणपणे, आणि या ठिकाणी हा जो आहे, मी मागचा जो मॅप दाखवला त्याच मॅपनुसार हा जो मॅप या ठिकाणी आहे। बघा, आपल्याला हे माहिती आहे की सूर्य हा 21 जूनला कर्कवृत्तावर असतो, त्याच्यानंतर 21 मार्चला तो विषुववृत्तावर असतो आणि 22 डिसेंबरला हा मकर वृत्तावर असतो। त्यामुळे वेदर पॅटर्न देखील त्या ठिकाणी बदलत असतात। बघा, आपल्याला हे माहिती आहे की पृथ्वी ही सूर्याभोवती फिरते आणि स्वतःभोवती फिरते। स्वतःभोवती जेव्हा फिरते 24 तासामध्ये एक चक्कर दिवस रात्र होतात हे आपल्याला माहिती आहे, पण सूर्याभोवती फिरताना 365 दिवस लागतात। तर याच्यामध्ये काय होतं की सूर्याचं जे अंतर आहे ते जिवाइड हे असल्यामुळे, तर काही वेळेस सूर्याचं अंतर कमी जास्त होतं, त्याच्यामुळे पृथ्वीच्या जे लंब अक्ष आहे त्या वेगवेगळ्या अक्षानुसार कधी कर्कवृत्तावर सूर्य असतो, तर कधी मकर वृत्तावर, तर कधी विषुववृत्तावर। त्या देखील इमेज आपण बघूया। तर बघा, 22 डिसेंबरला साधारणपणे सूर्याचं जे डिफरन्स आहे ते अर्थ रोटेशन जे आहे, त्याच्यामुळे 22 डिसेंबरला सूर्य हा मकर वृत्तावर असतो आणि 23 सप्टेंबरला तो विषुववृत्तावर असतो आणि 22 जूनला कर्कवृत्तावर असतो। असे हे जे अक्ष बदलतात त्याच्यामुळे काय होतं की आपल्याकडे ऋतू बदलतात, वेदर पॅटर्न देखील बदलतो, आणि त्याच्यामुळे हिवाळा, उन्हाळा आणि पावसाळा हे ऋतू आपल्याकडे येत असतात। साधारणपणे आपल्याकडे 2 प्रकारचे मान्सून असतात, आपण त्याला साऊथ वेस्ट मान्सून जो म्हणतो, तो म्हणजे दक्षिण पश्चिम मान्सून, तो 7 जूनला येतो, तो ह्या दिशेने आपल्याकडे येतो, तो 3-4 ते महिने असतो आणि ऑक्टोबरला तो सप्टेंबरला रिटर्न होतो। तो देखील इमेज बघूया आपण की बघा, तो त्याला नॉर्थ ईस्ट मान्सून जो म्हणतो, तो परत या ठिकाणी खालच्या राज्यामध्ये तो 3 महिने असतो। आपल्याला हे माहिती की पृथ्वीच्या विषुववृत्तापासून ट्रेड विंड वाहते, जगभर अनेक प्रकारच्या ज्या काही करंट म्हणतो आपण त्याला, धारा,
जे वारे वाहतात ते उत्तरी विषुववृत्तीय जलधारा, क्युरेशिया की जलधारा, त्यानंतर प्रशांत जलधारा, ऑस्ट्रेलिया की जलधारा, दक्षिण विषुववृत्तीय जलधारा, एल्निनो जलधारा, अलास्का की जलधारा, एल्युशियन जलधारा, केल्विन जलधारा, विपरीत विषुववृत्तीय जलधारा, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या करंट जलधारा वाहत असतात त्याचा इम्पॅक्ट कुठेतरी हा पडतो. अर्थ रोटेशन बघा, आपलं अर्थ रोटेशन माहिती की पृथ्वी ही पूर्व डायरेक्शनने त्या ठिकाणी फिरत असते, त्यावेळी ट्रेड विंड ही पश्चिमेला वाहत असते. बघा, पृथ्वीचं डायरेक्शन हे या बाजूला जेव्हा फिरतं तर त्या बाजूला जी ट्रेड विंड आहे ती ह्या बाजूला फिरत असते. या अॅनिमेशन वरून तुम्ही बघू शकता की साधारणपणे पृथ्वी जर पूर्वेला फिरते तर वारा पश्चिमेला फिरतो. जसं आपण मोटरसायकलवर जर चाललो, पूर्वेला जर चाललो तर आपले केस हे पश्चिमेला उडतात किंवा झाडं विपरीत दिशेला मागे जाताना आपल्याला दिसतात. त्याप्रमाणे पृथ्वीच्या आसपास जे काही ॲटॉमॉस्फिअर बनलेले वायुमंडळ किंवा ज्या धारा बनलेल्या आहे, प्रवाह बनलेले, ते प्रवाह विपरीत दिशेला फ्लो करतात. म्हणून इथे प्रशांत महासागरातली जी विषुववृत्तीय भागातून जी ट्रेड विंड आपल्याकडे येते ती ट्रेड विंड साधारणपणे पूर्वेकडे पश्चिमेकडे फ्लो करत असते. बघा, पूर्व भूमध्यरेखीय प्रशांत महासागरामधून ही जे विषुववृत्त जातं साधारणपणे ह्या भागामधून, तर ह्या भागात ट्रेड विंड वाहते, म्हणजे व्यापारी वारे ज्याला आपण म्हणतो ते व्यापारी वारे सतत वाहत असतात. ज्या बघा ह्या जो बांध दाखवलाय ह्या दिशेने ते फ्लो करत असतात. आता होतं काय की कधी कधी काय होतं की जे पेरू देशापासून ह्या बाजूला जो अंटार्क्टिका खंड आहे, या अंटार्क्टिका खंडाकडून थंड जलधारा या ठिकाणी वाहतात आणि त्या थंड जलधारा ज्यावेळेस ह्या दिशेला येतात इथपर्यंत येऊन त्या गरम होतात. गरम आल्यानंतर काय होतं, इथं ह्या दिशेला पृथ्वीचं जे कोरिओलिस बल आहे, आपण जे अॅनिमेशन मध्ये बघितलं की अर्थ रोटेशन जर ह्या बाजूला आहे तर इथे आल्यानंतर विषुववृत्तापासून हे ट्रेड विंड ह्या बाजूला वाहते. इथे आल्यानंतर ते गरम जलधारा इथे येते. ऑस्ट्रेलिया जवळ इथे काय होतं, उष्ण जलधारा असल्यामुळे इथे लो प्रेशर डेव्हलप होतात, इथं ढगाचं फॉर्मेशन होतं आणि भारताकडे त्या ठिकाणी पाऊस येत असतो. पण इथे काय होतं, जेव्हा लो प्रेशर इथे डेव्हलप होतात ते उंच जातात आणि उंच गेल्यामुळे इकडं पश्चिमी जे असतात की उत्तर पॅसिफिक महासागरामधून ह्या बाजूला जो वाऱ्याचा फ्लो तो हा पश्चिमेकडून पूर्वेकडे असतो आणि विषुववृत्तावर तो उत्तरेकडून पूर्वेकडून पश्चिमेकडे असतो. त्यामुळे ह्या भागात आल्यानंतर ही विंड परत ह्या बाजूला येते आणि अमेरिकेच्या इथे खाली उतरते. त्यामुळे इथे काय होतं, थंड जलधारा तयार होते आणि या ठिकाणी एल निनोचा प्रभाव होतो. या ठिकाणी हाय प्रेशर एरिया तयार होतो आणि या ठिकाणी लो प्रेशर एरिया तयार होतो. त्यामुळे हे सर्क्युलेशन चालू असतं आणि ह्या ज्या संस्था आहे, हवामान संस्था, याचा अभ्यास करतात. इथं 3.4 जो रिजन दिलाय तो आपण इमेज मध्ये बघूया. असं कसं असतं बघा, हा जो रिपोर्ट आहे तर ह्या रिपोर्ट ज्या संस्था आहे त्या कुठल्या संस्था आहे त्या देखील आपण बघूया की साधारणपणे हा जो पोर्शन आहे त्यांनी काय केलंय, त्याचे 4 भाग केले. निनो 3.4, निनो 4, निनो 3 आणि निनो 1 आणि 2 असे वेगवेगळे त्याचे भाग बनवले या पॅसिफिक महासागराचे. आणि त्याचे जे टेम्परेचर डिफरन्स असतो, आता टेम्परेचर जर तुम्ही त्याचं डेप्चर टेम्परेचर बघितलं तर निनो 4 मध्ये -0.7 अंश सेल्सिअस आहे, निनो 3.4 +0.7 आहे. जेव्हा +0.5 3 महिने असतो तर त्यावेळेस ला निना विकसित होतो आणि जेव्हा -0.5 असतो तो 3 महिने जर सतत असला तर त्यावेळेस त्याला काय म्हणतात की एल निनोचा प्रभाव त्या ठिकाणी वाढत असतो. निनो 1 आणि 2 हा 0.3 मायनस मध्ये या ठिकाणी दाखवत आहे. म्हणजे हा जो प्रशांत महासागराचा हा जो भाग आहे साधारण त्याचं लँगिट्यूड आणि लॅटिट्यूड आपण जर चेक केलं तर साधारणपणे 170 डिग्री पश्चिम आणि साधारणपणे 120 डिग्री 120 डिग्री पश्चिम आणि ह्याच्या पोर्शनला लँगिट्यूड जर बघितलं तर ह्या भागातला जो काही ट्रेड विंड ह्या ठिकाणी वाहते, इथले जे टेम्परेचर डिफरन्स आहे हे टेम्परेचर इथं वाढल्यानंतर तो पृथ्वीच्या कोरिओलिस बलामुळे ते ह्या बाजूला फ्लो करतं आणि ऑस्ट्रेलिया जवळ आल्यानंतर ते गरम विंड या ठिकाणी लो प्रेशर त्या ठिकाणी डेव्हलप करत असतात. आता जे मॉडेल जे मॉनिटर करतात की साधारणपणे हा जो पोर्शन दाखवलाय निनो 3.4 याच्यातला जो टेम्परेचर डिफरन्स आहे, इतर जर मी ते हे सांगितलं की 0.5 प्लस मध्ये जर असला तर त्या ठिकाणी ला निना विकसित होत असतो आणि सध्या ला निना विकसित झालाय. तर हे फॉरकास्ट कोण करतं तर ते बघूया. बघा, जसं भारतामध्ये हवामानाचे अंदाज देणारी ऑफिशियली इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट ही जी संस्था आहे, भारतीय हवामान खाते, इंग्रजांनी 1875 मध्ये स्थापना केली होती, तसं प्रशांत महासागरावर देखील अभ्यास करणारी किंवा एल निनो
किंवा लानिना म्हणजे ENSO आपण ज्याला म्हणतो, एल सदर्न ऑन्सिलेशन. एल सदर्न ऑन्सिलेशन त्याला का म्हटलं जातं की ते दक्षिण विषुववृत्ताच्या खालच्या भागातून त्या हालचाली ज्या वाढतात, दक्षिण दोलन म्हटलं जातं त्याला. आता दक्षिण जे पॅसिफिक ओशनच्या खाली दाखवलं जातं, तसं ही जी आहे NOAA म्हणजे काय, नॅशनल ओशनिक ॲटमॉस्फेरिक अँड ॲडमिनिस्ट्रेशन, अमेरिकेच्या ज्या संस्था आहे किंवा नॅशनल वेदर स्टेशन किंवा CPC म्हणतो आपण त्याला, क्लायमेटिक प्रिडिक्शन सेंटर, आणि NOAA ह्या ज्या दोन संस्था आहे त्या हे करतात, मॉनिटर करतात की कशा प्रकारे प्रशांत महासागरामध्ये त्यांचा स्टडी आहे खूप, आणि त्यांच्या वेदर स्टेशन असतात. किंवा ऑस्ट्रेलियाचं जे गव्हर्नमेंटचं जे ब्युरो ऑफ मेट्रोलॉजी ऑस्ट्रेलिया, NOAA, CPC किंवा ऑस्ट्रेलियन वेदर, ही ऑस्ट्रेलियाची हवामान संस्था, ह्या संस्था ज्या आहेत फार ऍडव्हान्स रीतीने प्रशांत महासागरात बनणाऱ्या ज्या हालचाली आहे किंवा जे 3.4 रिजन आपण सांगितलं की तिथे घडणाऱ्या ज्या काही घटना आहे त्या ठिकाणी ते मॉनिटर करतात की कशा प्रकारे टेम्परेचर डिफरन्स वाढला, त्या जेव्हा त्यांच्या पेजवर टाकतील त्याच्यानुसार आम्ही अंदाज त्या ठिकाणी सांगत असतो. साधारणपणे 9 तारखेला, साधारणपणे किती तारखेचे बघा, 9 जानेवारीला जो मेल आला मला, तर ते जो NOAAचा मेल आहे तो CPC म्हणजे क्लायमेटिक प्रिडिक्शन सेंटर यांचं जे प्रिडिक्शन आहे साधारण 9 जानेवारीला आलाय बघा. 9 जानेवारीला तो मेल आला, तर त्या मेल मधला जो डेटा आहे. तर बघा साधारणपणे आज सर्वांना वाटत असेल की एक हसण्याजोगी गोष्ट अशी आहे की 2 महिन्यापूर्वी काही लोकांनी असं सांगितलं होतं की 2025चा पाऊस कसा असेल. कुठल्या आधारे सांगितलं त्यांनी सांगा बरं. म्हणजे आपण कसं म्हणतो की नेहमीच येतो पावसाळा, त्या आधारे काहीतरी लोकांना वेड्यात काढायच्या कामं काही लोक करतात. जर NOAAचा एन्सो प्रोबॅबिलिटी किती आहे, तर यांचा जो त्यांचे जेव्हा त्यांचे रिपोर्ट्स येतील तेव्हाच सांगू शकतो की पाऊस कसा येणार, 2025चा पाऊस कसा येणार. साधारण मार्च एंडिंगला इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट सांगतं की पुढचा पावसाळा कसा असेल, म्हणजे एल निनो किंवा इंडियन ओशन डायपोल किंवा एन्सोचे रिपोर्ट बघून सांगतो, किंवा स्कायमेट सारख्या संस्था देखील त्या ठिकाणी आपल्याला प्रिडिक्शन देत असतात. परंतु काही लोक कुठलाही अभ्यास नसताना सांगतात. जर तुम्हाला त्याचा मेल आला किंवा असे काहीतरी त्याचे रिपोर्ट्स आले तर आपण सांगू शकतो की पुढचा पाऊस हा कसा होणार. तर याच्यावरून बघा ही जी ब्ल्यू पट्टी दिसते ती ला निना आहे. त्याच्यानंतर जो राखाडी कलर दिसतोय ग्रे कलर, तर हा न्यूट्रल कंडिशन दाखवतो, आणि लाल कलर जो रेड कलर तुम्हाला दिसतोय तो एल निनोचा प्रभाव आहे. ज्यावेळेस हा लाल कलर आपल्याकडे असतो त्यावेळेस आपल्याकडे पाऊस हा साधारणपणे नसतो, म्हणजे मागच्या वर्षी जसं कमी पाऊस झाला त्या पद्धतीनं. बघा आता सध्या ला निना विकसित आहे बघा, डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी, बघा DJF म्हणजे डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी त्या ठिकाणी ला निनाचा प्रभाव आपल्याला दिसतो. पण ला निना थोडासा कमी होतो हा साधारणपणे जानेवारी फेब्रुवारी मार्च मध्ये ला निना थोडा कमी होतो. आता फेब्रुवारी मार्च एप्रिलला थोडा ला निना कमी होतो बघा. त्याच्यानंतर मार्च एप्रिल आणि मे मध्ये ला निना कमी होतो, पण न्यूट्रल कंडिशन वाढते. त्या ठिकाणी राखाडी कलर वर जातो, म्हणजे न्यूट्रल कंडिशन त्या ठिकाणी वाढते. आता बघा या ठिकाणी एप्रिल मे आणि जून या ठिकाणी ला निना कमी होऊन न्यूट्रल कंडिशन वाढते, म्हणजे पूर्व भूमध्यरेखीय प्रशांत महासागराचं जे टेम्परेचर आहे हे धड पुढच्या बाजूला पूर्व आणि पश्चिम बाजूला न्यूट्रल कंडिशन मध्ये सेम असतं. आता मार्च मे जून जुलै त्या ठिकाणी न्यूट्रल आहे. त्याच्यानंतर जून जुलै ऑगस्ट न्यूट्रल कंडिशन जास्त आहे, पण ला निना देखील त्या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर जून ऑगस्ट आणि सप्टेंबरला देखील न्यूट्रल कंडिशन आहे, आणि ऑगस्ट सप्टेंबर आणि ऑक्टोबर न्यूट्रल कंडिशन आहे त्या ठिकाणी. त्यामुळे लक्षात घ्या, ह्या मॅपवरून तुमच्या एक लक्षात आलं असेल की साधारणपणे भारतामध्ये जो काही पाऊस येतो ते वेदर पॅटर्न मी सांगितले. याच्यावरून हे लक्षात येतं की साधारणपणे 2025चा पाणी हा चांगला पाऊस असेल आपल्याकडे. का असेल तर आपल्याकडे न्यूट्रल कंडिशन होती तरी यावर्षी चांगला पाऊस पडला, त्यामुळे ला निनाचा प्रभाव आहे सध्या. त्यामुळे आपल्याकडे चांगल्या प्रकारे पाऊस हा होणार, कारण हे न्यूट्रल कंडिशन ही ऑक्टोबर पर्यंत दिसते. त्यामुळे जून पासून ते ऑक्टोबर पर्यंत जोरदार पाऊस होणार, हे या एन्सोच्या नोआची जी आहे किंवा CPC यांच्या रिपोर्टनुसार तरी हेच दिसतंय. बघा नोआची जी काही अॅनोमली जर बघितली की निनो 4, निनो 3.4, निनो 3 आणि निनो 1.2+, याच्यात जे टेम्परेचर डिफरन्सचा जो काही आलेख दाखवलाय, या आलेखवरून देखील आपल्याला अॅनोमलीज समजून घेता येईल की बघा हा जो कलर या ठिकाणी दिसतोय तर टेम्परेचर डिफरन्स हा त्या ठिकाणी आपल्याला निनो 4, पण आपल्याला सगळ्यात महत्वाचा म्हणजे जो रिजन आहे निनो 3.4
याच्यामध्ये टेम्परेचर बघा तुम्ही किती आहे, तर 0.5 तर ऑगस्ट पर्यंत दिसतंय साधारणपणे. त्याच्यानंतर थोडासा त्या ठिकाणी एल निनोचा प्रभाव जरी वाढताना दिसतोय, पण न्यूट्रल कंडिशन देखील त्या ठिकाणी दिसते. म्हणजे याच्यावरून हे दिसतं की साधारणपणे चांगल्या प्रकारे पाऊस हा पुढच्या वर्षी आपल्याकडे असणार आहे. आपण एल निनो आणि ला निना याच्या संदर्भात जी चर्चा केली, तर सध्या ला निना कंडिशन बनलेली आहे. म्हणजे साधारणपणे जे काही प्रशांत महासागराच्या पश्चिम बाजूचं तापमान हे टेम्परेचर 0.5च्या याच्यात वाढलेलं आहे. तर बघा ह्या ज्या सगळ्या गोष्टी मी सांगितल्या की आपल्याकडे जूनला पावसाळा येतो तेव्हा इंट्राट्रॉपिकल कन्व्हर्जन्स झोन म्हणजे उष्ण कटिबंधीय अभिसरण क्षेत्र हे वर सरकलेलं असतं. आणि बघा ज्यावेळेस ऋतू बदलतात त्यावेळेस सूर्याचं डायरेक्शन जे चेंज होतं आपल्याकडे, म्हणजे मग कधी कर्कवृत्तावर असतो 21 जूनला, तर कधी तो विषुववृत्तावर येतो आणि मकर वृत्तावर येतो. आपण म्हणते मकर संक्रांतीच्या आसपास तो मकर वृत्तावर म्हणजे आपल्यापासून दूर असतो खाली हा विषुववृत्त. आणि त्याच्यामुळे काय असतं आपल्या भागात थंड असतं. आणि मग ITC जेव्हा वरती येते 7 जूनला वेदर पॅटर्न देखील चेंज होतात. म्हणजे काय असतं ज्यावेळेस कुठलीही गोष्ट ज्यावेळेस ऋतू बदलतात, सूर्याचं ते परिवलन काल जो आहे मकर वृत्त ते विषुववृत्त, विषुववृत्त ते कर्कवृत्त, पुन्हा कर्कवृत्त ते विषुववृत्त, विषुववृत्तापासून मकर वृत्त, हे जे परिवलन काल आहे याच्यामध्ये ऋतू बदलतात आणि जे काही वेदर पॅटर्न देखील त्या काळात बदलत असतात. आणि जे काही जगभर ज्या समुद्रामधून वाहणाऱ्या ज्या काही तरंग आहे, ज्या लहरी आहे, त्या देखील बदलत असतात. सगळ्या गोष्टी आपण समजल्या की पृथ्वीचे रोटेशन कोणत्या बाजूला असतं आणि ज्या लहरी ज्या करंट आहे धारा प्रवाही म्हणजे वारा जो ट्रेड विंड आहे तो कुठल्या दिशेने वाहतो हे देखील आपण त्या ठिकाणी समजून घेतलं. आणि ज्या काही NOAA किंवा नोआ किंवा CPC म्हणजे क्लायमॅटिक प्रिडक्शन सेंटर किंवा NOAA अमेरिकेच्या संस्था आहे आणि ब्युरो ऑफ मेट्रोलॉजी ऑस्ट्रेलिया यांचे देखील प्रिडक्शन आपण समजून घेतलं त्या ठिकाणी कशा पद्धतीनं ला निना विकसित आहे आणि तो पुढच्या ऑक्टोबर पर्यंत साधारणपणे न्यूट्रल कंडिशन आहे. त्यामुळे एल निनोचा प्रभाव परत येणार नाही आपल्याकडे साधारण पुढच्या ऑक्टोबर पर्यंत. त्यामुळे पुढचा पावसाळा हा आपल्याकडे जोरदार होणार. याला शास्त्रीय आधार आहे संस्थेनुसार. कुठलीतरी काहीतरी कुठलंच काही न घेता सांगणं हे चुकीचं त्या ठिकाणी ठरतं. त्यामुळे हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या. दुसरं असं की सध्या द्राक्षाचे कामं किंवा इतर कांद्याची जी कामं चालू आहे आपल्याकडे बघा मॉडेलनुसार असं दिसतंय की टेम्परेचर 15 फेब्रुवारी पर्यंत थंडीची शक्यता ही दिसते. आणि काय होतं ह्या दिवसामध्ये तेव्हा ऋतू चेंज होतो, उन्हाळा लागतो, त्यावेळेस मात्र टेम्परेचर हे वाढताना रात्री थंडावा जसं जसं सूर्य हा विषुववृत्ताकडे चाललाय तसं आपल्याकडे आता ऊन वाढत जाणार आहे आपल्याकडे. परंतु जानेवारी एंडिंग पर्यंत थंडी असणारच आहे आणि दिवसाचं तापमान हे UV इंडेक्स हा 7 वर गेलेला आहे. म्हणजे अल्ट्रा जो इंडेक्स आपण म्हणतो त्याला तो 7 एक्स्ट्रीमली याच्यात गेलेला आहे. त्याच्यामुळे दिवसाचं ऊन हे वाढत जाणार आहे. साधारणपणे कांदा आणि कांद्या पिकांना थंडी फार आवश्यक असते. तर 15 फेब्रुवारी पर्यंत थंडी ही राहणार आहे. 15 फेब्रुवारी पर्यंत तापमानामध्ये मोठी वाढ होताना त्या ठिकाणी दिसते. 15 फेब्रुवारीला साधारणपणे टेम्परेचर हे 37-38 अंश सेल्सिअस पर्यंत जाण्याची शक्यता आहे. 40 पर्यंत देखील जाऊ शकतं. आणि जे रात्रीचं टेम्परेचर त्या काळापर्यंत कमीच राहणार आहे. त्यामुळे थंडीची खूपशी लाट देखील नसणार आहे, पण त्या काळात थंडी राहील. आणि साधारणपणे 5 फेब्रुवारी पर्यंत कुठल्याही पावसाची शक्यता त्या ठिकाणी नाहीये. हा अंदाज देखील तुम्ही लक्षात घ्या आणि त्यानुसार कामाचं नियोजन करा. धन्यवाद.